आज मी तुम्हाला चिकनचं कालवण बनवून दाखवणार आहे। तर मी आधी स्वच्छ चिकन धुवून घेतले। आधी चिकनला मीठ टाकत आहे मी आता चिकन आणि हळद। बघा तर मी मीठ हळद लावून घेतले चिकनला। तर बघा चिकनसाठी कांदा चिरून घेतलाय मी। हे कांदा गरम झालेल्या तेलात टाकणार आहे मी। बघू शकता आता मी जिरं टाकत आहे याच्यात। बघू शकता कांदा असा लालसर झाला की मग चिकन टाकून द्यायचं। तर मी कोथिंबीर टाकत आहे याच्यामध्ये। बघा तर असं तेल सुटूस्तर ना चिकन भाजून घ्यायचं आणि मग नंतर गॅस बारीक करायचा। पहिले आम्ही झाकून घेणार आहे, म्हणजे मी मिठाचं पाणी सुटतंय बघा ह्याला। वरती ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी आता। पाणी गरम झालं की मग त्या पातेल्यात ओतून द्यायचं। आता वर पाणी ठेवलेलं गरम झालंय आणि मिठाचं पाणी किती सुटलंय बघा चिकनला। चिकनला फोडणी द्यायसाठी मी इथे लसूण घेतले, जिरे घेतले, कोथिंबीर घेतले आणि खोबरं घेतले। आता मी सर्व वाटून घेणार आहे। बघू शकता आता चिकन शिजून झालंय। मी आता फोडणी देऊन घेणार आहे। बघू शकता आता मी हिरवं वाटून घेतलंय। तर मी मसाला भाजून घेणार आहे आता। चटणी टाकत आहे आता मी, चिकन मसाला, तेल सुटूस तर मसाला चांगला भाजून घ्यायचा। त्याला तेल सुटलंय आता एकदा चिकन घालून देणार आहे। बघू शकता चिकन चांगलं भाजून झालं। आणि पाणी टाकत आहे। बघू शकता चिकनचं कालवण झालंय।